10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस 105 पोलिसांचे वेगवेगळे 5 पथके तयार करून सावरगावच्या दुर्गम जंगलातून सतत 2 दिवस शोधमोहीम राबवून आरोपीस केली अटक. दिनांक 5/5/2026 रोजी फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन चांची येथे रिपोर्ट दिला होता की फिर्यादी व फिर्यादीचे पती घटनेचे दिवशी मजुरीने कामाला गेले असल्याने फिर्यादीची मुलगी पीडिता ही घरी एकटी असल्याचा फायदा घेऊन आरोपी वामे जगराम गोविंदा आडे वय 60 वर्षे रहा सावरगाव ता पातूर जिल्हा अकोला यांनी फिर्यादीची घरी जाऊन पीडितासोबत लैंगिक अत्याचार केला व ही गोष्ट कोणाला सांगितली तर जीवे मारण्याची धमकी दिली. सदरची घटना पीडिताने फिर्यादीस सांगितल्याने फिर्यादी हिने पीडितासह पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिल्याने आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक 205/2026 कलम 64(1), 65(2), 351(2)(3) व एनएससह कलम 3, 4, 4(2), 8, 12 पॉक्सोचा गुन्हा दाखल करून तपासात घेतला होता. घडलेल्या गुन्ह्याचे गांभीर्य पाहता माननीय पोलीस अधीक्षक 6 अकोला श्री अर्चित चांडक यांनी पोलीस निरीक्षक शंकर शेळके स्थागुशा अकोला यांना आरोपी याचा शोध घेऊन तात्काळ अटक करणेकामी पथक तयार करण्याचे आदेश दिले. वरून रहा पोलीस अधीक्षक निखिल पाटील व पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळके स्थागुशा यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांचे 3 पथक, पॉस्टे चांदणीचे पथक, उपविभाग बाळापूर अंतर्गत येणारे पॉस्टेचे पथक, आरसीपी वे 2 पथक, 2 श्वान पथक तयार करून विविध ठिकाणी आरोपी शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले. नमूद आरोपीजवळ मोबाईल, कोणतेही वाहन नव्हते. आरोपी हा पोलिसांच्या ओळखीचा नव्हता. त्याचा पोलीस रेकॉर्डवर कोणताही फोटो उपलब्ध नव्हता. आरोपी हा जंगल परिसरातील असल्याने त्यास सदर जंगल परिसराची परिपूर्ण माहिती असल्याने त्याचा शोध घेणे हे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान होते. तसेच पथकांकडे आरोपी पकडल्या जाईल अशी कोणतीही तांत्रिक मदत उपलब्ध नव्हती. अशा परिस्थितीत सदरील भाग हा 20 ते 25 किलोमीटर घनदाट जंगलाचा परिसर असून त्यामध्ये कोणतेही वाहन जाईल असे रस्ते नसल्याने आरोपीचा शोध घेणे पोलीस पथकांसाठी आव्हान ठरले होते. दिनांक 6/5/2026 ते दिनांक 7/5/2026 रोजी पावेतो पोलिसांचे पथके अहोरात्र रखरखत्या उन्हामध्ये जंगलाने पायी फिरून आरोपीचा शोध घेत होती. यामध्ये 6 पोलीस अधीक्षक निखिल पाटील, पोलीस निरीक्षक शंकर शेळके स्थागुशा यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांचे 3 पथक, सपोनी रवींद्र लांडे, पॉस्टे चांदणी यांचे पथक, उपविभाग पोलीस स्टेशन अंतर्गत सावरगाव इथे एक अतिशय दुर्दैवी घटना घडली होती, ज्याच्यामध्ये एक 10 वर्षाची मुलगीवर एक 60 वर्षाचे नराधमाने एक अत्याचार करण्याचा एक माहिती आम्हाला भेटली होती. 7-8 वाजता रात्री ते पोलीस स्टेशनला आले होते. 2-3 तासात FIR दाखल झाला होता. परंतु आरोपी FIR दाखल करण्याच्या पूर्वीच पळून गेला होता. तिथे एक खूप मोठा जंगल होता आणि असे मोठे जंगलमध्ये आम्ही एक मोठी शोध मोहीम राबवली होती. ह्या शोध मोहीममध्ये आमचे 105 कर्मचारी, आमचे 5 पथक, SDPOचा पथक, LCBचे 2-3 पथक, आमचं पोलीस स्टेशनचा पथक, डिव्हिजन लेवलचा पथक असे आमचे पथक होते. तसेच ड्रोन कॅमेरे आम्ही जवळपास याच्यामध्ये 4 ड्रोन कॅमेरेचा वापर केलेला आहे. 2 BDSचे आमचे पथक आले होते आणि 2 दिवसची मॅसिव्ह सर्च ऑपरेशन नंतर जंगलमध्ये हे आरोपी आज स्थानिक गुन्हे शाखाचे आमच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे आणि याचा आम्ही अटक करत आहोत. तसेच या गुन्ह्यामध्ये सर्व प्रोफेशनल इन्व्हेस्टिगेशनची जे पद्धत असतात, ई साक्ष, फॉरेन्सिक व्हॅन, मेडिकल रिपोर्ट, जबाब नोंदणी हे सर्व व्यवस्थित होणार. व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी व्यवस्थित होणार आणि माझे स्तरावर मी सुद्धा या गुन्ह्याचा व्हिडिओ मॉनिटर करणार आहोत, अपडेट घेणार आहोत. आम्ही एक टाईमलाईन ठेवली आहे की 30 दिवसात आम्ही याची चार्जशीट कोर्टामध्ये पाठवणार आहोत, जेणेकरून हे नराधमाला कोर्टामार्फत कठोर से कठोर शिक्षा होईल आणि एक समाजामध्ये चांगला मेसेज जाईल. धन्यवाद. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.